लावलेला आम्ही, पण तो खराब झाला पाण्याने. मग आता एक नर्सरीवाल्यांनी सांगितलं हे जो आपला काय म्हणतात बफेलो ग्रास घ्यायला. तर बफेलो ग्रास घेण्यासाठी आज इथे आलो आहे. तर त्याचं कापण्याचं मशीन आणि त्या बायका सगळ्या ग्रास घेतात. त्यात आम्ही जाऊन तिथे लावणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, कसा वाटला ते सांगा. जमीन करून झालेली आहे, ग्रास लावणार, किती येणार काय येणार तुम्हाला व्हिडिओमधलं दिसेलच. अशा प्रकारे इथे रोपं लावली आहे आणून. आणि ही रोपं लावल्यावर अशी इथे पाणी घालतात. तो तुकडा आण ना पायपाचा. लावलं तर पहिले जेवढं आहे तेवढं भिजत. कोंबड्या आल्या. तिकडे एक्सटेन्शन लावते. सांग पहिले तिकडे मारून घे ना. अरे त्याला भरून ठेव. जिवंत आहे. हा बापरे, दोन्ही जिवंत आहेत. काप बरोबर आहे. कडक आहे ना मांस एकदम. नाही नरम नाही पण चवदार आहे. हे मी डॅम मध्ये पकडलेले आम्ही. कधी? तिकडे ठाण्याला. ठाण्याला कुठला डॅम आहे? राहिला देवीला. राहिला देवीला. शेट काम करा, नाही तर वडापाव चहा नाश्ता मागून घ्या, नाही तर नसेल तर मच्छी पकडून आणा. बघा ही आता जास्त काम करते दाखवायला कॅमेरामध्ये. वाळू वाळू असं ते हे घेऊन असं चालत ये ना, ते घेऊन पिकाव घेऊन
सांग ना पूजा त्याला. व्हिडिओ काढाय घेतले चालत या असं ते घेऊ असं करीत या असा हा आणि ठोक. युट्यूबला टाकतात ते. हा तिकडे घे त्याला. उद्या मला पण तो चांगला करेल हा, एकदम खड्डा त्याला रोपं लावायला पण घेईल. काय झोके पण घेईल लगेच. आता हे गवत 15 दिवसांनी बाहेर येईल, मग आपण त्याचा पण व्हिडिओ बघू किती हिरवं झालंय. पपया नर्सरीतून आम्ही हे बफेलो ग्रास आणलंय, कारण म्हणजे जम्पिंग ग्रास मागे लावलेला. आता त्र्यंबकमध्ये अति पाऊस असल्यामुळे तो इथे टिकत नाही, खराब होतो. तर नर्सरीवाल्यांनी सजेस्ट केला की जम्पिंग ग्रास नका लावू, बफेलो ग्रास लावा. मग आम्ही हा बफेलो ग्रास लावतोय. तर ह्याला जरा पक्केपणा आला म्हणजे 2-3 दिवसांनी युरिया टाकणार आहे. सोन्याची विटे युरिया टाकल्यानंतर खरा तो रिझल्ट आपल्याला दिसेल. बघू नंतर काय होतंय.